अब हम नियम के बारे में सीखते हैं बच्चों। इस वचन बदलने में कुछ नियम होते हैं। इस क्लास में हम सिर्फ 3 नियम को सीखते हैं। उसमें पहला है, जो शब्द आकारण से अंत होता है वो जब एकवचन से बहुवचन में बदलता है वो एकारण बनता है। जैसे और ये सभी आकारण शब्द पुल्लिंग ही होना चाहिए। इसको आप याद में रखना होगा। सभी आकारांत शब्द एकवचन पुल्लिंग में ही होना चाहिए जब वो आकारांत होता है। जैसे दरवाज़ा, यह आ की मात्रा से अंत होता है, इसलिए वो जब बहुवचन में चेंज होता है ए की मात्रा बनता है दरवाजे। कपड़ा भी पुल्लिंग शब्द है और आकार में अंत होता है, बहुवचन में चेंज होते हुए कपड़े। जैसे लड़का भी पुल्लिंग शब्द है, आकारांत से अंत होता है, वो जब बहुवचन में चेंज होता है वो लड़के बनते हैं। सो ये पहला नियम है बच्चों, आप लोगों को याद में रखना होगा। आकारांत शब्द एकारांत में बदलता है। ಮಕ್ಕಳ ಏಕವಚನದಿಂದ ಬಹುವಚನಕ್ಕೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡುವಾಗ ಕೆಲವೊಂದು ನಿಯಮಗಳಿರುತ್ತೆ. ಇವತ್ತು ನಾವು ಬರೀ 3 ನಿಯಮ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಅದು 3 ನಿಯಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಆಕಾರನ್ ಅಂದರೆ ಯಾವ ಶಬ್ದ ಆ ಇಂದ ಅಂತ್ಯ ಆಗುತ್ತೋ ಕೊನೆ ಅಕ್ಷರ ಆ ಮಾತ್ರ ಆಗಿರಬೇಕು. ಅದು ಬಹುವಚನಕ್ಕೆ ಬದಲಾಗುವಾಗ ಏಕಾರ ಬರುತ್ತೆ. ಅಂದರೆ ದರ್ವಾಜಾ ಆ ಇಂದ ಅಂತ್ಯ ಆಗುತ್ತೆ, ಬಹುವಚನ ಚೇಂಜ್ ಆಗುವಾಗ ಏಕಾರ ಬರುತ್ತೆ. और ಎಲ್ಲಿರೋ ಎಲ್ಲ ಶಬ್ದಗಳು ಏಕವಚನದಲ್ಲಿರೋ ಎಲ್ಲ ಶಬ್ದಗಳು ಆಕಾರದಿಂದ ಅಂತ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತು ಅವೆಲ್ಲ ಪುಲ್ಲಿಂಗನೇ ಆಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅದು ಪುಲ್ಲಿಂಗ ಶಬ್ದಗಳೆಲ್ಲ ಬಹುವಚನಕ್ಕೆ ಬರುವಾಗ ಏಕಾರ ಬರುತ್ತೆ. दरवाजे, कपड़े, लड़के. नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न सेकेंड नियम चिल्ड्रन. ये दूसरी नियम है बच्चों. दूसरे नियम में हम देखेंगे जो शब्द आकारांत से अंत होता है फिर भी ये सभी एकवचन स्त्रीलिंग शब्द होते हैं. इसको आपको याद में रखना होगा. जो शब्द आकारांत में अंत होता है, पहले नियम में हम पुल्लिंग शब्द देखा था, इधर हम आकारांत से अंत होता है फिर भी ये सभी शब्द स्त्रीलिंग होता है. यह आकारांत से अंत होने का शब्द जब बहुवचन में चेंज होता है उस समय ये लगाना चाहिए और अर्धचंद्र बिंदु, ये और अर्धचंद्र बिंदु लगाना चाहिए. जैसे माला इधर स्त्रीलिंग शब्द है, मालाएं. महिला भी स्त्रीलिंग शब्द है, महिलाएं. कविताएं. कक्षा मीन्स क्लासरूम, कविता मीन्स पोएम. कक्षाएं. सो ये सभी आकारांत से अंत होते हुए भी इधर स्त्रीलिंग शब्द है, इसलिए जब बहुवचन में चेंज होता है ये लगाकर अर्धचंद्र बिंदु लगाना चाहिए. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಆಕಾರದಿಂದನೇ ಅಂತ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮೊದಲನೇ ನಿಯಮದಲ್ಲೂ ಆಕಾರದಿಂದನೇ ಅಂತ್ಯ ಆಯಿತು, ಆದರೆ ಅದೆಲ್ಲ ಶಬ್ದಗಳು ಪುಲ್ಲಿಂಗ ಆಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ನೀವು ನೆನಪಿಟ್ಕೋಬೇಕು ಮಕ್ಕಳ. ಪುಲ್ಲಿಂಗ ಶಬ್ದ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಅದೆಲ್ಲ ಬಹುವಚನಕ್ಕೆ ಚೇಂಜ್ ಆಗುವಾಗ ಅಷ್ಟೇ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಚೇಂಜ್ ಆಗುವಾಗ ಬರೆದು ಅರ್ಧಚಂದ್ರ ಬಿಂದು ಬರುತ್ತೆ. ಮೊದಲನೇ ನಿಯಮದಲ್ಲಿ ಬರೀ ನಾವು ಅಂತ ಈ ಥರ ಒಂದು ಬರೀತಾ ಇದ್ವಿ ಅಷ್ಟೇ, ಏಕಿ ಮಾತ್ರ. ಇಲ್ಲಿ ಬರೆದು ಅರ್ಧಚಂದ್ರ ಬಿಂದು ಯಾವ ಶಬ್ದಗಳಿಗೆ ಇದೆಲ್ಲ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಶಬ್ದಗಳಾಗಿರುತ್ತೆ, ಆಕಾರದಿಂದ ಅಂತ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ವಿಲ್ ಲರ್ನ್ नाउ थर्ड नियम चिल्ड्रन. अब ये तीसरी नियम है बच्चों. तीसरी नियम में जो शब्द ई कारण से अंत होता है, बड़ी ई से अंत होता है, वो जब बहुवचन में चेंज होता है या प्रत्यय को जोड़ना होगा. इसका मतलब है ये सभी शब्द स्त्रीलिंग ही होना चाहिए. ये सभी एकवचन का शब्द स्त्रीलिंग में होना चाहिए. जैसे टोपी. बड़ी ई जब बहुवचन में चेंज होता है छोटी ई बनता है और छोटी ई जैसे नेक्स्ट या अर्धचंद्र बिंदु.
या अर्धचंद्र बिंदु या। सो टोपी टोपिया, सभी शब्द स्त्रीलिंगी है। लड़की लड़कियां, चाबी ಚಾಬಿಯ। ಮೊದಲನೇ ನಿಯಮದಲ್ಲೆಲ್ಲ ಎರಡನೇ ನಿಯಮದಲ್ಲಿ ಇದೆಲ್ಲ ಶಬ್ದಗಳು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಆಗಿತ್ತು ಮಕ್ಕಳ. ಅದು ಬಹುವಚನಕ್ಕೆ ಚೇಂಜ್ ಮಾಡುವಾಗ ನಾವು ಬರೀ ಯಾ ಅಷ್ಟೇ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ವಿ, ಯಾ ಅಂತ ಮಾತ್ರ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ವಿ. ಇಲ್ಲಿ ಈ ಬಡಿ ಈ ಏನಾಗುತ್ತೆ, ಟೋಪಿ ಬಡಿ ಈ ಏಕವಚನದಲ್ಲಿರೋದು ಬಹುವಚನದಲ್ಲಿ ಚೇಂಜ್ ಆಗುವಾಗ ಫಸ್ಟ್ ಚೋಟಿ ಈ ಆಗುತ್ತೆ, ಬಡಿ ಈ ಚೋಟಿ ಈ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಮತ್ತೆ ಯಾ ಬರೆದು ಅರ್ಧಚಂದ್ರ ಬಿಂದು ಬರೀಬೇಕು. ಯಾ ಬಡಿ ಈ ಲಡ್ಕಿ, ಬಡಿ ಈ ಚೋಟಿ ಈ ಬಂದಾಗ ಚಿಕ್ಕ ಈ ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಯಾ ಬರೆದು ಅರ್ಧಚಂದ್ರ ಬಿಂದು ಆಗುತ್ತೆ. ಚಾಬಿ ಬಡಿ ಈ ಏನಾಗುತ್ತೆ, ಚೋಟಿ ಈ ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಯಾ ಅರ್ಧಚಂದ್ರ ಬಿಂದು ಆಗುತ್ತೆ. ಈ ಮೂರು ನಿಯಮಗಳನ್ನ ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳ. ಸೊ this class you have learnt all these three rules, how to change from ekavachan to bahuvachan. In next class we are going to learn some more rules children. I will give the class work, you copy in the class work children neatly.